भीम, जय शिवराय. मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत माझ्या आजोळी म्हणजेच महाबळेश्वर खरोशी गावामध्ये चाललेलो आहे. खरोशी खेडेगाव आहे आपलं. आणि मित्रांनो, आज आपण या खरोशीचा आज पूर्ण व्हिडिओ आज तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि मित्रांनो, आपले जे ब्लॉग आहेत महाबळेश्वरपासून, मुंबईपासून ते महाबळेश्वरचे सर्व आपण बघत जा, कारण मी वेगवेगळ्या पार्टमध्ये ते टाकणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तापोळा आणि मध्येच आपण बुलढाण्यावर राहिलेलो आहोत. हे माझा चुलत मामा आहे, रमेश मामा, त्याचं घर आहे. तर आपण वरती इथे त्याच्या घरी राहिलेलो आहे. त्याचं गाव देखील खरोशी आहे. तर आता आपण खरोशीचा प्रवास करणार आहोत. तर सर्वजण खरोशीच्या प्रवासासोबत माझ्यासोबत तुम्ही राहा. मला पुढचा व्हिडिओ दाखवतो. धन्यवाद. चला तर मग आपण निघूया खरोशीला. चला तर आपण आता खरोशीला चाललो आहे. बघा आमच्या मामी चालल्यात पुढे. आमच्या मामी आहेत दुसऱ्या, रितेश, विद्या, मामा आहे, संकेत, आणि आमच्या खरोशी गावचे आहेत. तर बघा गाडीमध्ये सर्व सामान लोड करतोय आपण. सर्व आता निघतोय खरोशीला. तू सांग ना मामा काय आपल्या खरोशीचे खरोशी गावचे आपले सर्व ग्रामपंचायतचं काम पाहणारे आपले आहेत ते. आणि आणि आज पहिल्या दिनाच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी खरोशीला जायचा प्लॅन केलाय. महिलांना घेऊन आम्ही त्यांचे ड्रायव्हर गाडीमध्ये बसते. विद्या, मामी बघा इनोमध्ये मागे. मामीने घर लॉक केलंय. प्रमिला आणि ऋषिका येत आहेत बघा. आज आपला स्पेशल डे खरोशीमध्ये. आपलं गावचं घर, आजोळचं घर कसं आहे ते आपण बघणार आहोत जाऊन, कारण तिथे कोण राहत नाही. बघणार आहोत. हा बघा रितेश काय करतोय? फ्रुटी. संकेत फ्रुटी. यस. कुठे आहे मामा? मामा मामीची झाली वाटतं. विद्या कोण दिसतंय? आई तर दिसत नाही. हा तेव्हा दिसले आई. हा प्रमिला. रशिकाचे अजून चालूच आहे, फ्रुटी पिते अजून. हा आणि समोर विहार बघितलं का? नाही बघितलं आम्ही. आता आपण खरोशीला बघूया. हे बुद्ध विहार आहे आपलं. कुठलं आहे? भीमनगर ना, भीमनगरचं बुद्ध विहार. तापोळा आणि महाबळेश्वर शहरामध्येच आहे. डोंगराला तरवा लावला होता म्हणून ते डोंगर काळे काळे दिसतात. वनवा तरवा शेत. हा हे बघा इकडे वनवा लागलेला आहे. वनवा बघा, त्याच्यामुळे हे डोंगर दिसतं आपल्याला. बघा सगळं दूर इथे बहुतेक वनवा लागलेला आहे. रस्त्यावर पण दूर दिसतं आपल्याला. पूर्ण रस्त्यावर दूर आहे.
बघा हे सगळं धूर म्हणजे इकडे वणवा लागलेला आहे. बघू शकता आपण अखंड डोंगरामध्ये धूर धूर आहे बघा. हे बघा, हे बघा सगळीकडे. बापरे, दिसत असेल आपल्याला सर्व धूर. अशा वनव्यामुळे डोंगरातील जे काही झाडं वगैरे ती जळली जातात. त्याच्यामुळे ते प्राणी बाहेर येतात. लागल्यामुळे बघितलं आपण हे पूर्ण झाडं थोडीशी जळली गेलेली आहेत. हे बघा गवत वगैरे वनवा लागल्यामुळे असं नुकसान होतं. वनवा लागलं हे बघा दिसतात आपल्याला डोंगर पूर्ण वनवा लागल्यामुळे पूर्ण झाडे जळून गेलेली आहेत. गवतामुळे लागले का? हे बघा, त्यांनी वनवा लावला तर त्यांना लक्ष नाही टाकत. हे बघा हे हरचंदी गाव. त्या गावाला लोक आंब्यांना मोहर आलेले आहेत आणि हरचंदी गाव तालुका महाबळेश्वरच लागतो, जिल्हा सातारा आहे. हे बघा ही गावं चालणार आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला वेळापूर गाव दाखवलं. वेळापूरच्या पुढे आपण आलो, आता हरचंदी गावामध्ये आलो. बघा केळीची बाग. काही हरचंदीचं बस स्टॉप आहे. हरचंदीचा एस टी थांबा. एस टी थांबा. बघा किती सुंदर असं नदी वाटते. खूप छान वाटते रे. आपल्या तिकडे काढू ना. आपल्या इकडे गेले. मस्त नदी. आता ब्रिजवर काढ ना. हे बघा हे आमसी गाव आहे. आमसी गाव. शेती बघा कशी टप्पे टप्प्यामध्ये शेती आहे. तीन गावं सोडायची. हे बघा आमसी गाव. तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. आमसी गाव. बस थांबा. आमसीचा बस थांबा दाखवतो. हे आमसीचा एस टी थांबा. एस टी थांबा आमसी. हे बघा हे कोट्रोसी गाव आहे. हे त्याला सुरुवात झाली कोट्रोसी गाव. कोट्रोसी नारळ लागले. तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. झाडं आंब्याची काय नाही लागत. बस थांबा. बस थांबा. हा बघा कोयना नदीच्या वरून दुसऱ्या गावात जाण्यासाठी हा जोड रस्ता ब्रिज बांधलेला आहे. बघा हे बघा ही कोयना नदी आहे. बघा किती मोठं पात्र आहे कोयना नदीचं. हे बघा कोयना नदी आणि कोयना नदीवर हा ब्रिज बांधलेला आहे. सुंदर असं कोयना नदीचं हे वाटतं बघा. सर्व हिरवं आणि पाणी खूप छान. वारं एवढं सुटलं आहे. संकेत डान्स करतोय. एन्जॉयमेंट. हवा एवढी थंडगार. ऊन लागतंय पण हवा थंड आहे. महिला दिन नाचता वर्षा
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. बोला. अरे म्हातारी कुठे हॅपी बर्थडे. इथे इथे हे बघ इथे 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 होता हे कोकमाचं झाड. त्याला बघायलाच नको. मस्त घेऊ इथं गाडीमध्ये तिथं जाऊ. अरे त्या इथे फणस कुठे होता बघ इथे खाली फणस आहे ना. इथं होता इथं पण. हा हे घर ना हे घर यांचं. वहिनी आपल्याला इथून जायचं वरती. ही खरोशी गावामध्ये ही हनुवत आली ना. हनुवत आली. हे बघा खरोशी गाव खरोशी. इथे बस थांबा आहे एस टी थांबा खरोशीचा. आता ही कोणती वाडी ही उपळी ना मागे गेली ती हनुवत आली. ही उपळी बघा केळीची झाडं पुढे मुरावाड. म्हणजे इथे वेगवेगळ्या वाड्या आहेत इथे. ही उपळी रस्ता बरोबर नाही चल. नाही नको चल रस्त्याने. उपळीमध्ये जास्त घरं आहेत. हा इथे प्राथमिक आरोग्य केंद्र हॉस्पिटल आहे गावचं. आता आपण कोणत्या वाडीत चाललोय. मुरा लागेल. आता इथे मुरावड आहे. पूर्ण लाल माती. वरती. काम चालू आहे थोडं मुलांची. आता आले ना त्याचं घर इथून ही त्यांची बायको.
अरे आहे सुतारवाडी म्हणजे खरोशी गाव मेन आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वाड्या आहेत प्रत्येकाची. ही सुतारवाडी बघा, सुतारवाडी इथे वरती आहे. सुतारवाडी, हनुवताळी, मुरावाड, उपळी, बौद्धवाडी, आंब्याचा माळ, अजून कोणतं आहे? एवढंच आहे. आंब्याचा माळ, अशा वेगवेगळ्या वाड्या आहेत. रस्ता आहे ना पाठी आहे. फणसाचं झाड, हे बांबू, मेस. आपण गावागावातून कच्च्या रस्त्याने चाललेलो आहोत, कारण इथून आहे शॉर्टकट आहे रस्ता. शॉर्टकट रस्ता आपण बघतोय. हे गुरं आपली गाई. एक बघा. कोणी आता गरज नाही. पुढे कशा नेतो रस्ता इथं जायचं सरळ बाहेर. बस. त्या जाऊ नये. हे बघा. एकच आहे ना हा एकच आहे आपल्याला. इकडे जरा बरं आहे. इथं पाणी भरपूर आहे इथं माहिती आहे आंब्याच्या माळाला. जरा पाणी हटतच नाही. हे बघा मंदिर दिसतंय आपल्याला. हा बघा, हा आंब्याचा माळ आहे. म्हणजे मग जशी मी सांगितलं ना, खरोशी मेन गाव, खरोशीमध्ये बौद्धवाडी, हनुवताळी, उपळी, मुरावाड, सुतारवाडी, आंब्याचा माळ असे वेगवेगळे वाड्या आहेत आणि त्यांचं मिळून एक खरोशी गाव. हे बघा शेती, हा तरवा करण्यासाठी सगळं पालापाचोळा टाकलं. हा बघा इथे तरवा भाजलेला आहे शेतात. आणि सारिका आपल्या घरच्या आंबे ते हे जाते गाडी इथून. बोलतोय बाबा दाखव. रस्ता छोटा वाटतं मला पण तेच. गट्टूकडे जाईल गाडी जाईल. हे बघा ब्रिज. अरे पहिला इथे साखव पूल होता ना पहिला. हे बघा हे वाड आहे. इथे जिल्हा परिषदची शाळा पण आहे ना. हे गावचं मंदिर आहे. गावचं मंदिर बंद आहे बघ. अरे बंद नसतं. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू पुतळा आहे या ठिकाणी. दाखवतो तुम्हाला. ही महाराजांचा पुतळा. आपण दर्शन घेऊया या ठिकाणी महाराजांचं. ही ज्योत आहे. शिवजयंतीला ही ज्योत घेऊन आले होते. ही शाळा जिल्हा परिषदेची. नवीन शाळेचं बांधकाम चालू आहे. दाखवतो शाळा. हे बघा शाळेचं बांधकाम चालू आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा खरोशी तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा ही शाळा 1ली ते 5वी शाळा आहे 4थीपर्यंत. नंतर 5वी ते 10वी तुम्हाला तिकडे अजून पुढे आंब्याच्या माळाच्या इकडे आहे शाळा. ती हॉस्टेल बांधलेलं आहे. झाडं बघा किती सुंदर दिसत आहे. मस्त वारा सुटलेला आहे. आणि हे निर्गळीचं झाड निर्गलीचं बघा खूप छान वातावरण आहे. चारी बाजूने डोंगर आहे. चारी बाजूने डोंगर आहे. मध्येच एक खरोशी गाव वसलेलं आहे. ओके तर आपल्याला दाखवत आहे खरोशी गावाचं आहे. ही बघा विहीर आहे. ही गावची आहे का? ही गावची आताच बनवलेली विहीर आहे. ही गावची विहीर. पाणी आहे का? बनवलेली आहे. पाणी आहे? हो पाणी आहे. थोडं पुढे जाऊन दाखवू. थांबा मी दाखवतो. पाणी आहे विहिरीमध्ये संकेत सांगतात. पुढे जाऊन बघूया. हो पाणी आहे विहिरीमध्ये. कळलं? हां आणि या विहिरीलाच लागून हा इथे तुम्हाला खळगा दिसत असेल. हा कुठे? खळगा. हां हा खळगा नसून ही एक शिवकालीन विहीर आहे जी खूप जुनी आहे दगडांनी बनवलेली. याच्यामध्ये इथे खाली पाणी आहे. इथून असा जायचा रस्ता होता तिला. आड बोलतात त्याला. हां आड होतं का? आड विहीर काही बोलू शकतो आपण. अच्छा आहे इथे बघा. आम्ही एकदम बशीने वगैरे असं पाणी काढायचो प्यायचं पाणी पूर्वी. हां हे बघा इथे झरे होते. झरा होता जमिनीतला. हे असं ते पाणी साचायचं तिकडे. हे असं खोलगट. आणि हे आमच्या गावच्या देवीचं मंदिर. अच्छा गावचं मंदिर आहे. काय ना कोणती देवीचं? रखमाई कुंभारजा. रखमाबाई कुंभाळजा. रखमाई कुंभारजा. रखमाई कुंभाळजाचं देवीचं मंदिर आहे. खरोशी गावचं भव्य दिव्य असं मंदिर आहे बघा. या आतमध्ये दाखवतो या. तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो थोडं. चला तर आपण रखमाई कुंभाळजा या मंदिरामध्ये आपण दाखवतो तुम्हाला देवीचं. खरोशीची देवस्थान आहे. एंट्री आहे. नंदी महाराज या ठिकाणी आहेत. आपण बघू शकता गावाने जिंकलेली पारितोषिक आहेत. आणि इकडे देवीचं मंदिर. अशा प्रकारे रखमाई आणि कुंभाळजा ह्या बहिणी आहेत समोर. हे नंदी आहेत. ही पालखी देवीची. जेव्हा इकडे सप्ताह असतो तेव्हा पालखीमध्ये फिरवली जाते देवी. हे बघा हे देवीचं कुंभाळजा अशा प्रकारे. या ज्या देवी आहेत ना रखमाई कुंभारजा, त्या 2 बहिणी आहेत. ही देवी जी आहे ही मोठी बहीण आहे. ती लहान बहीण. छान असं मंदिर बांधलेलं आहे. ही देवीची पालखी आहे शिमग्याला. ही देवीची पालखी पूर्ण गावामध्ये नाचवली जाते. कधी शिमग्याला? शिमग्याला. आपण पाहू शकतो रखमाई कुंभाळजा ह्या बहिणी आहेत आणि त्यांचं हे मंदिर आहे खरोशी गावातला. 3 वर्षांनी सप्ताह असतो या गावचा. हे कोणतं मंदिर आहे बघूया.
आपण आता पाणी भरायला चाललोय. एवढं थंड पाणी आहे ना, हे विहिरीचं पाणी इथे स्टोअर केलेलं आहे आणि खूप थंड पाणी आहे. मग दाखवतो. थोडी बॉटल धुवून घेतो. खूप थंड पाणी आहे, मस्त पाणी आहे आणि पाण्याला एवढी चव चांगली आहे ना, गोड पाणी आहे, छान आहे. आणि हे पूर्ण खरोशी गावचं मंदिर आहे. रखमाई कुंभाचं मातेचं मंदिर आहे. मगाशी तुम्हाला मी शाळा दाखवली, जिल्हा परिषदेची शाळा आहे. मला वाटतं 1ली ते 4थी आहे ना, आणि 5वी ते 10वी तिकडे आहे, तिकडे आंब्याच्या माळात. चला तर आता हे आपण आपल्या गाडीमध्ये ठेवूया, कारण आता जेवायला बसूया. चला मग. कोणतं झाड आहे? तिरफळ. तिरफळ म्हणजे ते मच्छीमध्ये टाकतात. हा, मच्छीमध्ये टाकतात वासासाठी वगैरे. अच्छा, तिरफळ फळ असं काय ना? हा फळ आहेत बारीक बारीक. आता वरती आहे. हा, वरती फळ आहेत. हे बघा, हे तिरफळ विद्या बोलते ना. हे बघा, जमा करते. विद्या काय करते बघू, किती जमा केले? दाखव. हे बघा, हे तिरफळाचं झाड आहे. हे बघा, हे दाखव. तिरफळाचं झाड आहे. याला तिरफळ बोलतात. हे दिसलं. आणि हे मसाल्यामध्ये आपला मसाला असतो ना, लाल मसाला, त्याच्यात पण वापरतात गरम मसाल्यामध्ये. आणि ह्याच्या मच्छीमध्ये स्पेशल छान लागतो. आम्ही कोकणात मालवणमध्ये ते वापरतो. तिरफळाचं झाड आहे. आमच्या आकांक्षाला पण माहिती नाही ना, तिचं आताच लग्न झालंय. आकांक्षा नेहमी बोलते तिरफळ. तिला तिरफळ म्हणजे मिरच वाटतं. तर हे गोल गोल त्याच्यामध्ये आहे ना, ते छोटे छोटे ते मिऱ्यासारखं दिसतं म्हणून तिला मिरं वाटतं. आले रोड ना. इथे मला वाटतं कांदे लावलेत ना, कांद्याची रोपं लावलेली आहेत. गाडी जाईल. बघा शेती. हा मसून वाटा ना ग. हा हे थडग. हे उज्ज्वलाचं करणार इथे. बिस्किट घ्यायची होती ना तुम्हाला? कुठं आहे दुकान? हे अंबाजीचं वरती डबल बनवायचं. हो, हे डबलच्या वरती डबलच्या वर आंबा टाकायचा. अरे या बसले. बघत नाही. कोणती रिया? ते हा रस्ता कुठे झाला टाकीवर. डायरेक्ट? हा, टाकीचं काम चालू करते. पांडवांचं घरचं आवडतं. हे घर कोणाचं आहे रे? हे सगळं मस्त मंदिर आहे. वाटतं आपल्या गावाचेच मुलगे असतात. हे अजून बनतच आहे का घर? कधी बांधलं? हे पांडूचं आहे. इथे एसटी वळते ना तुमची? कुठं राहते कुठं? ते घर बांधतायत ते ती इथं राहते, तुम्ही जा. ते त्या आनंदी बाबाच्या घरी. का बरं? मस्त काय हे हनवत आहे. केळीची बाग. आज ती होत आहे. या चालत या. तुम्ही लोक आहेत. अरे गाडी लावते. चलता आपण जाऊ. होय गं. संध्या. ह्या आमच्या मामी, यांचं हे घर किती सुंदर घर आहे बघा. एवढ्या निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी घर बांधलंय. मस्त वाटतं घर बघा, खूप छान. एकट्यांचं घर आहे. अजून घराचं काम चालू आहे त्यांच्या, बरंचसं काम करतात. हे बघा, बरीचशी कामच बाकी आहेत त्यांच्या घराची. आणि हे बघा
गाव हे प्रत्येकाची शेतीचे हे बघा कसे शेतीचे भाग आहेत प्रत्येकाचे. बघा केळीचे झाड किती छान केळीची बागायत केली. केळीचं झाड एवढं छान दिसतंय. आणि ह्या कोंबड्या बघा कोंबड्या किती छान. हे कसलं झाड आहे? मस्त पैकी तुतीचं झाड बघूया. थांब विद्यात जरा तुती दाखव. तुतीचं झाड नितीन मला ऐकायला ते पावडर ठेवली. बघू कुठे फळ आहे. तुती बोलतात ना खायचं असतं. दिसतंय तुती. हा हे बघा झालं वय झालं की आमचं माझी काय परिस्थिती काय तुम्हाला तुतीचं झाड आहे. सीधा ठेवायचा असा पाय हे करायचा. पाय सीधा ठेव. काळी असते ना तुती. पाय सीधा अजून जास्त ठेवायचा. पिकणार ना. म्हणजे आता हे पहिले हिरवी येते नंतर लाल होते नंतर काळी. हा. हा हे तुतीचं झाड आंबट आहे आता. आंबट आहे. वळू नको. ते नसा आहे ना. कसं वाटलं खरं शिवा बघ. हे बघ मस्त आता बघू ना. कोकणासारखंच आहे. हा आता तुम्हाला जे छोटे छोटे वावर बघायचे ते सगळे छोटे हो हे काय इथे आहे. हे बघ हा हे बाय पूर्ण दिसणार तुम्हाला. हे वावर. आणि अरे आता अरे तिथे काय गुरं चरतात बघा. हा हा ते भाऊचं थोरलं डो. होय. संकेत तो फणस होता तो कुठे येते खाली इथून खाली उतरतो थोरल्या डोरला केळीचा फणस इथं होता. चला विद्या. मामाचं गाव बाबाचं गाव आजोळ माझं. जायचं असा खडदा प्रवास आहे. कामं चाललेत रस्त्याची. बरीचशी रस्त्याची कामं पण चाललेत. सांभाळा बाबा विद्या. तेव्हा बुरुम सरकतोय. चला हो दमाला झालंय कारण रस्त्याचं काम चालू आहे. ते आपलं इकडं गाव बघायचं त्याला हे करायचं आणि YouTube टाकणार आहे. कंटिन्यू चालू ठेव. गाडी खालीच उभी केली आणि आम्ही आता चालत चाललोय मामाच्या घरी. बघतोयस पूर्ण लाल लाल माती आहे. कोकणात ते लाल लाल माती. ही आकाशाची झाडं सगळी विद्या, मी लावली. जमली? वहिनी परत नाही बोलणार. मामाच्या गावाला जाऊया. हो परत नाही पण एक खरं निसर्ग खरं बघायचं असेल ना तर खरोशी मध्ये काय खरं तूप रोटी खाऊया होय. हो. अजून तर नाही का रे. नाही सरळ नाही, जायचं. सरळ जायचं. हा टर्न कुठे जातो. हे बघ ते आता इथे घर बांधतायत ना कोण पुणेवाले. कोण पुणेवाले. त्यांच्या घरातले अच्छा त्यांनी त्यांच्यासाठी रस्ता करतात का पर्सनली. देख रे त्या पत्रावळ्या तरी दे माझ्या हातात काय तरी असं दे. रवाना सर्व नाही बघ झोपर सुजला बंद ते लागलं ते अजून चालायचं आहे. वहिनी जमलात. मग खूप आहे. वहिनी जमलात. हे आमच्या म्हणजे मामाची भावकीतलेच घर आहेत. ही शिवा मामाचे म्हणजे आमच्या अलका मामी आहे त्यांचं हे घर आहे. ते लोक सुद्धा ते तळदेवमध्ये त्यांनी तिकडे घर जागा घेतलेली आहे आणि सध्या हे घर इकडे. संकेत कुठे. बरीचशी घरं पडीक आहेत कारण मुंबईला गेलेली आहेत लोक आणि घरं बंद असल्या कारणाने बरीच घरं पडलेत आणि दुर्गम भाग असल्यामुळे लोक इकडे फार कमीच गावालाकडे येतात. रमेश मामांचं नंतर आता जुनं घर आहे ना. रमेश मामाचं घर आहे. तरी आता क्लीन आहे रे इकडे. स्वच्छ केलं आहे ते. नाही तर पहिलं खूप इथे हे बघा. अरे इथे हे होतं. हा बघा हा BSNL चा टॉवर आहे आणि हे गाव. खळं म्हणतात ते खळं इकडे आहे. हे बघा असं घर. आणि हे जेवढे तुम्हाला खळे दिसतात ना पावसाळ्यात पूर्ण धोधं पाणी येतं वरून.
खालून पूर्ण हे वाळ आहे, पूर्ण वाळ. हे वळ आहे बाई पूर्ण. हा एक खालून पूर्ण वाळ आहे. इकडून मला एक आणि इकडून येतो. इथून एक आहे आणि तिथून एक येतं. वाळ. पावसात मस्त वाटतं. पहिला आड तिकडे होता, एकदम कोपऱ्यामध्ये आड होता, तिथून पाणी भरवणार नाही. आता अडचण आहे ना, भरपूर अडचण आहे. असंच आहे. मी परवा गेलेलो ना. तिथे आड होता, पण इथे पण खाली होता आड कुठेतरी. तर आता वहिनी आले तर दाखवतो मी ते. इथे आड एक होता. तिथे नाल्यावर बसायची. सकाळची उन्हाळा. 8 वाजता डबा घेऊन येते. हे क्लीन होतं पहिलं. बघू शकतो आपण कसं एकदम जंगल. हे माझं आजोळ आहे. मी बऱ्याच वर्षानंतर आलो आजोळी. हे बघ, इकडे एक घर आहे. मनीषा, नलिनीचे घर नाही बघ, तो वरती होतं, त्याच्यावरती, हा कचरा दिसतोय ना, तिथे तिचं घर होतं. त्याच्यावरती. ती वरती वावर हे करवंदीचं झाड आहे. करवंद आता पुढे दाखवू आपण. करवंद ही पण करवंदाची जाळी आहे. ही एक होती. करवंदाची झाड आहेत सगळी. आता इथं पण आहे, पुढे पण आहे. इथं पण आहेत खाली. आणि हे झाड आहे ना त्याला आळूची येतात फळ. हे झाड काट्यावर बोलतात त्याला. आता नाही हातात किती आहे. आणि हे वहिनी मागे पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल, पूर्ण जंगल आहे. इथून लोक आहे ना चालत जायची रेणुकीला. हो, रेणुसी गावाला चालत जायचे लोक. टाइमच नाही ना. काय बघायला. हा करवंद हे बघा, करवंदाच्या झाडाला अशी फुलं असतात. बघू. हे रोज करवंद पण आले बघा छोटी छोटी. अच्छा, आता म्हणजे टाइम आहे, आम्ही ऍक्च्युली लवकर आलोय ना, मार्च मध्ये आलोय ना आम्ही. बघा हे लावले करवंद. हे बघा, हा पण हे बघा करवंद आता येत आहेत, दिसली बारीक बारीक. हो हो, करा. दिसले. आंबट आहे आणि सीझन नाही आले ना करवंदाचं. आहेत रे हे बघ, बारीक बारीक. म्हणे विद्याला करवंदाची झाडं दिसलेत. ती करवंद काढते, कच्ची करवंद खाते. ते आता असे एकदम लहान लहान करवंद आहेत, छोटी छोटी आहेत. छोटे छोटे आत्ताशी आहेत करवंद. चला तर तो पुढे आम्ही लोक म्हणजे झऱ्याचं पाणी, म्हणजे एक झरा होता त्याला छोटासा आड बोलायचे. त्या आडाचं पाणी इथून आम्ही थंड पाणी पिण्यासाठी डोक्यावर घेऊन जायचो. तेव्हा पूर्वी काही नळ नव्हता तेव्हा. हे म्हणजे मी गोष्ट बोलतो ते 34 वर्षापूर्वीचं सांगतोय. हेच नदीला खाली पाणी जातं. तेच कोयना नदीला पाणी भेटतं ना. परत जंगल आहे. हे माझं हजोळ खरोशी. अच्छा, हे बघ, हा रस्ता वरती. अरे तो आड कोपऱ्यात असेल, तो कोपऱ्यातला ना. नको आता तिकडे जाऊ मग. पालीसारखं जे एवढं मोठं माहिती आहे, असतं घोरपड. घोरपड, ते इथे असतात आपल्या. हे पण मला वाटतं घोरपड नसेल रे, ते वेगळं काहीतरी असेल. घोरपडच. आपल्या अंगणातला पण फणसावर आहे. एवढं मोठे घोरपड असतात? एवढ्या मोठमोठ्या असतात एवढ्या. नाही रे. असतात मी असतात. बघितले तिकडे. माझ्या एवढी मी स्वतः बघितली गेल्या वर्षी दिवाळीत. तिकडे ह्याच्या ह्या भांड्यामध्ये आहे ना, खाली खाली लपलेल्या असतात त्या. हा इथे जरा इथे कपडे धुतला चलो तो फिर. रिटर्न ते शेपटी मारते ना वाटतं. हा, शेपटीनेच वार करतात. सेफ्टीच बीच असतं त्यांच्या. हे बघा, इथे आम्ही क्रिकेट खेळायचो. म्हणजे मे मध्ये आलो ना की लहान लहान पोरं आम्ही जमायचो आणि क्रिकेट इथे क्रिकेट म्हणजे एकदम क्लीन जागा होती आणि खरं होतं, एकदम छान होतं इथे. ए भाऊ, आणि हा आमचा नळ असायचा, तो तुटलाय. मे महिन्यात आपण इकडे बोकड बिकड कापायचं. हा इथे बकरा वगैरे. इथे आम्ही जमिनीमध्ये खोदून आहे ना टोप ठेवायचं, जेवण बनवायचं. हे बघा, ही घरं आहेत. खाली बरोबर हे कापायचे. गाव बघा दिसतंय. हे बघा, इथे
बांबू म्हणजे मेस बोलता काय बोलतात बघा, इथे बांबू आहेत, पूर्ण बांबूच पूर्ण केलेलं आहे परड्यामध्ये अशा प्रकारे. आणि हे यांचं आमच्या रमेश मामाचं घर. हे म्हणजे माझ्या आईचे चुलत भाऊ लागतात, रमेश मामा, मनोहर मामा. हे त्यांचं घर आहे. हे इथे पण घर होतं पहिलं, आता सगळं जमीन दोस्त झाले बघा. हे पण घर होतं इथे पहिलं. आमचे कोंड्या बाबा म्हणून होते, आईचे चुलते, त्यांचं घर इथे होतं असं. इथे आंबा बघा, ह्या आंब्याला खूप आंबे असायचे पहिले. आम्ही खूप आंबे तोडायचो ह्या आंब्याचे. एप्रिल मेमध्ये आंबे येतात इथे. खाली गेले. चला तर मग माझ्या आईच्या घरात जाऊया आता, म्हणजे माझ्या सख्या मामाच्या घरात, आईच्या माझ्या माहेरी घरात जाऊया. सीडी उतरे. कारण इथे पण कोण नसतं, मामा लोक सगळे मुंबईमध्येच असतात. तर हे फक्त मेमध्ये आलेत तर घर उघडतात, नाही तर घर असंच बंद असतं. माझे 5 मामा आहेत आणि माझी आई एकटी बहीण आहे. हे बघा, हे असं घर बांधलेलं आहे त्यांनी, कारण संजय मामाला आमच्या घराची आवड आहे. चला आतमध्ये जाऊया. लाईट कशी लागली? मीटर चालू आहे. हे बघा, ही माझ्या आजीचा फोटो, म्हणजे माझी पणजी. ही बघा लाडाबाई, माझ्या आजोबांची आई, तिचा फोटो आहे. ही माझी आजी, आईची आई, हिरी आई. आणि ह्याच्यामध्ये फोटोमध्ये आता काही कळणार नाही, कारण ह्याच्यामध्ये ह्या फोटोमध्ये ना मी आहे, माझी बहीण आहे, माझी आई आणि माझे मामा वगैरे त्या फोटोमध्ये कळणार नाही. आणि हा माझा मामाचा फोटो आहे, भीमा मामाचा, म्हणजे 3 नंबर मामा आमचा. हे फोटो आहेत. हे बाबा आजोबा ज्या शाळेत कामाला होते, चॅम्पियन स्कूल, त्या शाळेचा हा फोटो आहे. हे आता किचन मध्ये जाऊया बघूया. हे बघा, अशा प्रकारे घर बांधतो. किचन म्हणजे हे चूल वगैरे बांधली इकडे मानुषी. हा बघा, छान आहे. तसं काय एवढं हे नाही. पडेल ना, आपण राहू शकतो असं ना, असं काय नाही. आता आम्ही राहतो दादा, कधी आलो तर आम्ही झोपतो इकडे. बघा किती छान, बऱ्यापैकी. कोणी राहत नाही ना कोण, त्याच्यामुळे थोडंसं हे झालेलं आहे. इथे बघा, हे फाटी वगैरे जमा केलेली आहे, लाकडं. इथे ड्रम आणि हे आंघोळीसाठी मुलगी. आणि इथे टॉयलेट केलं होतं. ओ मागचा दरवाजा दाखवला. हो, मागचा दरवाजा पडलंय ना ते बाथरूम. लाडी म्हातारी, आजोबा, आप्पा, हिरे, ही कोणती माहिती नाही. मामा दाखवतोय, या फोटो मध्ये आमची ओळख दाखवत आहे. तो हा किशा, किशा सावळा. किशा कोण माहित आहे? ही वरून लाईन गेलेली आहे, ही वरून लाईन. इलेक्ट्रिक लाईन. हे बघ, हे आमचं. हात नको लाव, नको टच करू. नाही टच नाही करत, दाखव सांगतो. इथे लाईन गेलेली आहे आणि जवळ. वेली गेली गेले तरी पण लक्ष नाहीये. हे हात, माझा हात बघा किती जवळ आहे. परडा पहिलं होतं बघा, परड्यामध्ये ना इथे केळी वगैरे आहे, आणि आजीने केळी वगैरे लावली होती. हे बघा, इथं बरेच झाडं होती. इथं पण परड्यामध्ये आतमध्ये घेऊन बांधलं तर केळी वगैरे असं खूप झाडं होती. म्हातारीची खाण. हा, ही म्हातारीची खाण. इथे सगळी झाडं बिडं लावली, केळीची झाडं, भरपूर झाडं. इथे घरकण लावलेली आजीने, केळीची झाडं होती. आंबा फणस आहे बघ इथं. ही झाडं खाली, ही काळसरी इथपर्यंत येतं पाणी. जास्त विषारी आहे हे, नाही ना. हा, ते विषारी असतो.
कसं वाटलं गाव? एकदम हे आहे ना, कोणच नाही ते गावामध्ये राहत. रसिका हे बघा तू अशी का ते थोरला डोह तिकडे. तिकडे आम्ही आंघोळीला कपडे धुवायला लोक जायचे. लहानपणी हा ते गुरं दिसतात तुम्हाला. लहानपणी हा ना लहानपणी जायचं म्हणजे मी लहान असायचो आंघोळीला जायचं तिकडे. तू तिथून घुसली जात नाही, तिकडे बघ मागच्या व्ह्यू म्हणजे पूर्ण तो डोंगर दिसतो, तर डोंगर पूर्ण उतरून आम्ही पायी पायी यायचो घरापर्यंत. 2.5 ते 3 तास लागायचे. 2-2.5 तास तर आरामात लागायचे. बघा इथून जर उतरलं ना बघा आजी गॉगल घालून आल्या. ऊन लागतं आजींना म्हणून गॉगल घालून आल्यात. एवढीच फक्त शेती कुकारा येतो देऊन गावात बोलतात बघा. आवाज येतोय. पाठी गेलेला तुम्ही पाठी जाऊन आलो. हेच असेल ना. ह्या आळीतून दुसऱ्या आळीमध्ये आवाज द्यायचा असेल तर कुकारी देऊन आवाज देतात. तिकडे त्या काय चला तर आता जेवायला जाऊया. आपण वरच्या घरामध्ये बसूया जेवायला. कारण आता इथे सध्या बसण्यासारखं नाही आहे. थांब हे बांधून घेत नाही. तू राहा मग. हे माजूर आलं काय? माजूर कुठे कुठे माजूर? इथे भाजीसाठी फणस काढतात दोघे आपण. विद्या आणि आमच्या सारिका मामी फणस काढतायत भाजीसाठी. बघा प्रयत्न त्यांचे बघा. हे बघा थांब बघू दे. हा बघा सारिका मामीने तिला दाखवलं फणस भाजीसाठी. एवढंसं फणस भाजी होणार का ग मनीषा? एवढ्याशा फणसाचं होतं. हा मग मस्त भाजी होते. कोवळा फणसाची. मला वाटतं पिवळा बघा तो फणसाचा चीक पडतोय. तोडला. विद्याच्या हातामध्ये सारिका मामीनी फणस दिलेला आहे तिला काढून. त्याचा चीक सगळा अशा प्रकारे. हे बघा बरीचशी घरं. हे बघा फणस काढला आहे आणि जेव्हा भाजी करू तेव्हा मामी भाजी करतील आमच्या, तेव्हा दाखवू आम्ही नक्कीच. बघा सारिका मामीनी खूप काय काय दाखवत आहे तिला. चला आता आपण जेवायला जाऊया. हे बघा ह्या घरामध्ये फक्त आमचे आजी राहते, म्हणजे चुलत आजी. त्या एकट्याच राहतात इथे. आणि बघा एवढ्या मोठ्या घरामध्ये चला तर मग आता सोडाची लय मजा यायची. आम्ही संध्याकाळी 4 वाजले. अहो काकी इकडे या बघा रे. काकूबाई हो काकूबाई आता कचरा केला पहिला लोटून का. घोरपड आहे घोरपड. दोन्ही पण घ्यायचे. हा हे गोरपड आहे. हे दोन्ही पण घ्यायचे. गोरपडीचं पिल्लू आहे. ते जेव्हापासून पकडायचं का ते? आतमध्ये गेलो. भरपूर गोरपड येतो. फोटो काढतो. लाकडाचं काय माझा हात आलाय. गाव आलं म्हणजे डाळ 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 डाळ. चला तर मित्रांनो संध्याकाळची वेळ झालेली आहे. चहाचा ब्रेक आपण घेतोय.
माझा जो खरोशीचा व्हिडिओ फार मोठा व्हिडिओ झाला, तो व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.